पायलने नवीन कोणता बिझनेस सुरू केला आहे ते बघण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा. तर आज आम्ही निघालो होतो कान्हाला भेटण्यासाठी कान्हाच्या मामाच्या घरी, जिथं पायल आणि कान्हा त्यांची सुट्टी एन्जॉय करत आहेत. तिथं पोहोचल्यानंतर आम्ही सर्वांना भेटलो आणि बघतो तर काय, कान्हा मस्त झोपी गेलेला होता. प्रत्येक विकेंडला आम्ही कान्हाला खास भेटण्यासाठी येत असतो, पण आज थोडंसं कारण वेगळं होतं. आज आम्हाला एक स्पेशल काम पण होतं. ही आहे पायलची बहीण, हिचं लग्न जमलेलं आहे आणि आज हिच्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी श्रुतीला घेऊन आम्ही सगळे आलेलो होतो. लग्नाची तारीख जवळ आल्यामुळे सर्व पाहुणे मंडळी तिथं जमलेले होते. श्रुती आणि पायलने नवरीच्या हातावरती आणि पायावरती मेहंदी काढायला सुरुवात केली. फटाफट नवरीच्या हातावरती मेहंदी काढून झालेली होती आणि मेहंदी तर खूप सुंदर दिसत होती. थोड्याच वेळात बघतो तर काय, कान्हा मस्त झोपेतून उठलेला होता आणि कान्हा झोपेतून उठायची आम्ही सर्वच जण वाट बघत होतो. पायल नवरीच्या हातावरती मेहंदी काढण्यामध्ये बिझी असल्यामुळे कान्हाला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली होती आणि मला मदत करण्यासाठी सुनील तर होताच. सुनील आणि मी कान्हाला मस्त सांभाळत होतो. कान्हा आज एकदम खुश होता आणि एकदम हसत होता, त्यामुळे त्याच्यासोबत टाइम स्पेंड करायला आणखीच मज्जा येत होती. पायल आणि श्रुतीचे मेहंदी काढण्याचे स्किल इतके चांगले होते की मी त्यांना कॉम्प्लिमेंट दिली की तुम्ही याचा बिझनेस पण स्टार्ट करू शकता. त्यावर पायल म्हटली, आता आमच्या मागे एकच जबाबदारी आहे, ती म्हणजे कान्हाला मोठं करायचं, तर बिझनेस करण्यासाठी तर आम्हाला बिलकुल टाइम नाही आहे. नवरीची मेहंदी फायनली काढून झालेली होती आणि कान्हाही आता रडायला लागलेला होता, कारण कान्हाला भूक लागलेली होती. मग पायलने कान्हाला थोडंसं फीड केलं आणि त्यानंतर आता वेळ झालेली होती आम्हाला घरी निघण्याची. घरी जाण्या अगोदर आम्ही मस्त एक फोटो काढला आणि त्यानंतर सर्वांना बाय बाय बोलून आम्ही घराच्या दिशेने आता निघणार होतो. पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.